हॅलो नमस्ते. तर आम्ही चाललो आहोत आंबोली मार्गे गोवा. तर आत्ता गोव्याला जायचं कारण म्हणजे एक तर सगळ्यांचं गेट टुगेदर आणि दुसरं कारण म्हणजे वियांचा बड्डे. चला बघू आम्ही गोव्यामध्ये काय काय धमाल केली. तर सकाळी आम्ही 6:30ला निघालो होतो. आत्ता आम्ही कोकणोळीचा टोल नाका पास केलेला आहे आणि कोल्हापुरात थोडा कमीच पाऊस होता. तर आमचं फिक्स ठरत नव्हतं की कोणत्या मार्गे जायचं, गगनबावडा मार्गे, आंबोली मार्गे की तिलारी घाट मार्गे. तिलारी घाट जरा डेंजरस होता आणि गगनबावड्याचा आय थिंक रोड तितका बरा नव्हता. सो भरपूर जणांचे सजेशन्स घेऊन आम्ही डिसाईड केलं आंबोली मार्गे गोवा जाऊ. तर यांच्या लिपसिंगवरून तुम्ही गेस केला असेलच की कोणतं सॉन्ग म्हणत आहेत. तर इथून गोवा राहिलं होतं 137 किलोमीटर आणि असं बाहेर मस्त पाऊस होता. तर आम्ही शोधात होतो एका चहाच्या टपरीच्या. तर इथं पाऊस पण थांबला होता आणि मस्त चहा घ्यायला आम्ही थांबलो. तर आमच्या साहेबांनी मला चहा हातात आणून दिला. तर इथे रुबाब वगैरे काही नाही. शिवन्या माझ्या मांडीवरती झोपली होती, त्यामुळे ते म्हणाले की ह्या दंग्याला उठवण्यापेक्षा मी तुला चहा गाडीतच आणून देतो. तर आम्ही चहा घेऊन निघालो. पाऊस आधेमध्ये लागत होता आणि मला आतुरता होती आंबोली घाट येण्याची. त्यानंतर इथं आम्हाला भरपूर असं धुकं बघायला मिळालं. तर इथून सावंतवाडी 39 किलोमीटर तर कुडाळ 47 किलोमीटरवरती होतं. धोके आणि घाट असल्यामुळं गाडीचं स्पीड कमीच होतं, पण मी तर स्पीड वाढवलेलं आहे व्हिडिओचं, त्यामुळे तुम्हाला फास्ट दिसत आहे. तर आम्ही पोचलेलो आहे आंबोली घाटात, आंबोली धबधब्याजवळ. तर गाडी पार्किंग केलेली आहे आणि चालत निघालेलो आहे धबधबा बघायला. तर इथं थोडा पाऊस थांबला होता, अगदी बारीक होता, त्यामुळे आम्ही उतरलो. तर असं अप्रतिम सीन होता. तर हा आहे आंबोली धबधबा. तुम्ही याचा पाण्याचा खळखळाट ऐकू शकता. अगदी निथळ आणि निर्मळ असं पाणी वाहत होतं. वा, काय सुंदर नजारा आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, ते घनदाट जंगल आणि ही थंडी. तर हे सगळं अनुभवून आम्हाला गरमागरम मॅगी खायचा मोह आवरता आला नाही, त्यामुळं आम्ही आलेलो आहे मॅगी खायला. आणि शिवन्या पण जागी झाली होती, त्यामुळे तिच्यासाठी सुद्धा ऑमलेट मागवलं होतं. ती पण झोपेतून उठल्यामुळं तिच्या पण पोटात थोडं जाणं खूप महत्त्वाचं होतं. इथं तुम्ही पावसाची गर्जना ऐकू शकता. तर आम्ही इथून जायला निघालो आणि शिवन्या आणि मी थोड्या वेळासाठी पाठीमागे बसलो होतो. तिला मला थोडं खाऊ द्यायचं होतं. तर हा धबधबा पुन्हा एकदा डोळ्यात भरून आम्ही निघालो आहे. आंबोली हे महाराष्ट्रातील सुंदर हिल स्टेशन आहे आणि तुम्हाला माहिती आहे का, आंबोलीला महाराष्ट्राचे चेरापुंजी असं म्हणतात, कारण सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस इथे पडतो. तर तो धबधबा बघून पुढं जाऊपर्यंत आम्हाला असा अनेक धबधबा बघायला मिळाला. तर उजव्या साईडला मोठी दरी होती, पूर्ण धुके होते, काही दिसत नव्हते आणि ह्या साईडला छोटे झरे, धबधबे पाहायला मिळत होते. तर तो धबधबा डोळ्यात साठवून मन भरेपर्यंत असे अनेक धबधबे, छोटे छोटे झरे पाहून मन तृप्त झालं. खूप छान वाटत होतं. इकडे डोंगर कळांवरून पाणी वाहत होतं आणि त्या साईडला पूर्ण दरी, पूर्ण धोके. तर त्यामुळं आम्ही गाडी अगदी शिस्तीतच घेऊन जात होतो. हळूहळू घाट उतरत होतो. तर इथे घाट संपलेला आहे आणि पाऊस पण नाही आहे. पुढे जाऊन वाटेत एक झाड पडलेलं दिसलं, त्यामुळे थोडा वेळ थांबलो आणि अंदाज घेऊन हळूहळू त्यातून सेफली बाहेर निघालो. तर आता एक लागलेलं आहे गाव आणि कोकणातल्या गावातलं एकंदरीत वातावरण कसं असतं, तर स्वच्छ, क्लिअर, एकदम फ्रेश, अगदी तसंच काही वातावरण होतं. तिथले ओढे, कोकणातली साधी माणसं, कौलारू घरे बघत जायला खूप छान वाटलं. इथंही तुम्ही नदी बघू शकताय. बहुतेक या नदीला धबधब्याचंच पाणी आलं असणार आहे. तर ही नदी ओसंडून आणि मोठ्या प्रवाहाने वाहत होती. अशी गावे पार करत आम्ही लागलेलो आहे हायवेला. तर इथून पणजी आहे 46 किलोमीटर. तर पहिल्यांदा आम्हाला पणजीला जायचं आहे आणि त्यानंतर फोंड्याला जायचं आहे. तर शिवन्या इथं झोपलेली आहे. फोंड्यामध्ये राहतात रोहितचे मामा मामी आणि त्यांची फॅमिली. पाऊस आधेमध्ये जात येत होता. तर पुन्हा इथं पाऊस चालू झालेला आहे एकदम जोरात, की समोरचं काही एवढं दिसत नव्हतं. तर इथे हा मोठा ब्रिज लागलेला आहे. वा, काय क्लायमेट होतं, मस्तच.
तर इथलं सुद्धा तुम्ही वातावरण बघू शकता. एका साईडला फ्रेश वातावरण वाटत होतं आणि समोर बघायला गेलं तर ढगाळ वातावरण होतं, म्हणजे पुढं पाऊस भरपूर असणार आहे. आणि खरंच खूपच मोठा पाऊस होता. आम्ही फोंड्यामध्ये पोहोचलेलो आहे. तर इथली मंदिरं खूप छान असतात. तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे वृंदावन गार्डन्समध्ये आणि हे आहे मामांचं घर. चला, तर आमच्या आधी रोहितचे हैदराबादचे भाऊ आणि वहिनी पोहोचल्या होत्या. तर रोहित, पप्पूदादा आणि विशालदादा गेलेले आहेत बाकीच्या गेस्टना आणायला एअरपोर्टवरती. तोपर्यंत बघू मामीनी काय काय बनवले. तिसरे म्हणतात. हां, तुमचा पण. तर हे आहेत गरमागरम तिसरे, त्याला शिंपले पण म्हणतात. वास तर खूप छान दरवळत होता आणि आहेच मामींच्या हाताला चव, त्यात काही शंकाच नाही. चला तर मामींना विचारू हे काय आहे. हे चणक. चणक पातळ पण वाढलं नाही. पातळ तर असा हेच असतोय. तेच की असेच पीस मारावे लागतात. हां, फ्राय करून घ्यावं लागतं. आम घरी येत नाही ते करायला. हां, त्यांच्याकडनं असे केलं. ते असे त्यांनी कट होय. तर मामींचं हे होईपर्यंत चला आपण घराचा एक फेरफटका मारूया. होय, मामी मला कॉम्प्लिमेंट देत होत्या की तुझे स्टेटस चांगले असतात म्हणून. तर हा आहे हॉल. शिवण्याने खेळणी मांडून ठेवली आहेत. हे आहे किचन. तर इथं चणक फ्राय होत आहेत आणि हा मासा खायला खरंच अप्रतिम होता. फिश करी. हे सोलकढी. काय तुला पाहिजे खा पिल्लू. वा, सोलकढी आहे तर आणखीन काय पाहिजे. तर इथं मामी प्रॉन्स सुद्धा फ्राय करत आहे. तर फक्त बाकीची मंडळी येण्याची वाट बघत होतो आणि ते आलेले आहेत. हॅलो, ही आहे आदू, पाठीमागचा आहे अंश. हा आहे अनिरुद्ध. हा आलेला आहे बेंगलोरवरून. हा बड्डे बॉय आलेला आहे, तो गेस्टना आणायला गेला होता. ह्या आहेत मोठ्या मामी. हे आहेत आमचे फॉरेनर सोनल दीदी आणि अर्जुन. ह्या आहेत प्रियांका वहिनी, ह्या पण आलेल्या आहेत बेंगलोरवरून. पाठीमागं आहेत अविनाश जिजू. ह्या आहेत मेघा दीदी आणि शंकर. हे आहेत अमोल दीदी. हॅलो. नाही, तर सगळे आल्यानंतर मस्त असा लंच झालेला आहे आणि थोडा वेळ विश्रांती घेऊन तयारी चाललेली आहे बड्डेची. तरी ते लहान मुले खेळत होती. बड्डे डेकोरेशन चालू होतं. बड्डे ना, शिका कशी खेळाली बघ, तू रडायलीस. फायनली बड्डे डेकोरेशन झालेलं आहे आणि बड्डेला थीम केली होती सगळ्यांनी रेड और ब्लॅक ड्रेस घालायची. तर आम्ही दोघेही रेडी झालेलो आहोत आणि चाललेलो आहोत खाली बड्डे सेलिब्रेशन करायला. तर इथं एक गेम ठेवला होता बॉल पासिंगचा. वरद आउट झालेला आहे. तर गेम वगैरे खेळून झाल्यानंतर चाललेलं आहे बर्थडे सेलिब्रेशन आणि इथं मामीने केलेलं आहे औक्षण. मी घेऊन फायनली हा सुंदर केक कट केला.
छान असं सेलिब्रेशन झालं. मुलांनीसुद्धा एन्जॉय केला आणि हे मुवमेंट कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केले, फोटो काढले. सगळ्यांनी मिळून डिनर केला आणि दुसऱ्या दिवशी जाणार आहोत आम्ही एका हिडन प्लेसला, वॉटरफॉलला. तर तो व्हिडिओ बघण्यासाठी माझं चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.